नमस्कार मैत्रिणींनो, आज आमच्या लाडक्या प्रणम्येचे बोरनान आहे. मकर संक्रांतीचा सण आला म्हणजे लहान मुलांचे बोरनान चालू होतात. बोरनान हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी केला जातो. बोरनान करायचे होते त्यासाठी आम्ही सकाळपासूनच बोरनांसाठी लागणारे सर्व साहित्य घ्यायला बाजारात गेलो होतो आणि बाजारातून आम्ही बोरनांसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आलो होतो. बोरनासाठी लागणारे बोरं, ऊसाचे तुकडे, कुरमुरे, हरभरा, बत्ताशे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्स आम्ही घेऊन आलो होतो. बोरनाची सर्व तयारी झालेली आहे आणि सुंदर असे डेकोरेशनही करून झालेले आहे. आज प्रणूचे बोरनान होते त्यासाठी आम्ही प्रणूला काळ्या रंगाचा ड्रेस आणलेला होता आणि काळ्या रंगाचा ड्रेस घातल्यानंतर आमचा प्रणू खूपच सुंदर दिसत होता. प्रणूसाठी आम्ही हलव्याचे दागिनेही आणलेले आहेत, पण आमच्या प्रणूने हलव्याचे दागिने घालूच दिले नाही. आम्ही त्याच्यासाठी एवढे सुंदर हलव्याचे दागिने आणलेले आहेत, पण आमच्या प्रणूने ते दागिने घालूच दिले नाही. बोरनांसाठी प्रणूची मावशीची मुलगीही आलेली होती, मग आम्ही त्या मुलीला सर्व हलव्याचे दागिने घालून दिले. आमच्या प्रणूच्या बोरनांसाठी प्रणूच्या 2 मावश्या आलेल्या होत्या आणि एक काकूही आलेली होती. काकूची मुलगीही आलेली होती आणि प्रणूची मावशी होती, प्रणूची आजीही होती. प्रणूला एका पाटावर बसवले आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी आधी प्रणूचे औक्षण करून घेतले. प्रणूचे औक्षण करून झाल्यानंतर प्रणूच्या डोक्यावरून बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, मुरमुरे, बत्ताशे आणि चॉकलेटचा आम्ही वर्षाव केला. लहान मुलांच्या बोरनाची हीच मजा असते. प्रणूच्या डोक्यावरून जेव्हा आम्ही ऊस, बोरं त्याच्या डोक्यावरून आम्ही वर्षाव करत होतो तेव्हा प्रणू आमचा शांत बसलेला. आमचा प्रणू खूप लहान आहे, त्याला अजून कळत नव्हतं बोरनार म्हणजे काय असतं ते. पण बोरनारची मजा आणि मुरमुरे त्याच्या अंगावरून आम्ही जेव्हा टाकत होतो त्याला ती खूप मजा वाटत होती. प्रणूचे बोरनान झाल्यानंतर आम्ही त्या लहान दिदीचेही औक्षण केले आणि दिदीच्या अंगावरूनही आम्ही मुरमुरे, हरभरे, चॉकलेट, बोरं, बत्तासे तिच्या अंगावरूनही आम्ही वर्षाव केला. आमची दिदी ही अजून लहानच आहे आणि तिला आम्ही हलव्याचे दागिने घातले त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. दिदी आमची 5 वर्षाची आहे त्यामुळे तिचंही बोरनान प्रणूसोबतच झालं. तिलाही खूप आनंद झाला आणि तिला हलव्याचे दागिने घातल्यामुळे ती खूपच खुश झाली होती. आमचा प्रणू 1.5 वर्षाचा आहे, पण तो खूप शांत बसला होता. त्याला काहीतरी वेगळीच मजा येत होती. आमच्या प्रणूचे बोरनान खूपच छान झाले होते आणि प्रणूचे बोरनान झाल्यानंतर प्रणूच्या पप्पांनी आणि प्रणूच्या काकांनीही प्रणूच्या अंगावरून चॉकलेट्स आणि बोरं, हरभरा आणि मुरमुरे याचा वर्षाव केला. लहान मुलांचे बोरनारचा आनंद काही वेगळाच असतो. बोरनांची मजा काही वेगळीच असते. तुम्हीही तुमच्याकडे लहान मुलाचे बोरनान कशा पद्धतीने करतात ते सांगा.